नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण MS सेट म्हणजे महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा जे सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी दिली जाते म्हणजे असिस्टंट प्रोफेसर, तर त्यासाठी आपण राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स या विषयावर जो पेपर झालेला होता, 100 प्रश्न होते, 200 गुणांसाठी पेपर होता, 2025चा आहे, 2 तास असतात त्याला 100 प्रश्न। तर त्यामधील आपण प्रश्न सर्व रिवाइज करणार आहोत म्हणजे येणाऱ्या पेपरला जो म्हणजे 26 जुलैला जो पेपर आहे त्या पेपरला आपल्याला उपयोग होईल। यामधून 4-5 प्रश्न तरी तुमचे ह्या पेपरच्या अभ्यासातून सुटणार आहेत, कारण आधीच्या पेपर दिलं त्यामध्ये समजते की PYQ मधून म्हणजे खूप सारे प्रश्न सुटत असतात आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, त्यामुळे हा एक चांगला फायदा होतो। तर चला बघूया पहिला प्रश्न। सिटिजनशिप अँड सोशल क्लास हे पुस्तक रिकामी जागा यांनी लिहिली, तर सिटिजनशिप अँड सोशल क्लास ही पुस्तक कोणी लिहिली, तर TH मार्शल यांनी लिहिली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील विचारवंतांपैकी कोणाला सहसा पुराणमतवादी विचारवंत मानले जाते? कोणाला पुराणमतवादी विचारवंत मानले जाते या पर्यायापैकी, तर डेव्हिड ह्यूम यांना पुराणमतवादी विचारवंत मानले जाते। त्यानंतरचा प्रश्न बघूया, कार्ल मार्क्स यांच्यावर प्रश्न आहे, तर हे पाश्चात्य विचारवंत आहे त्यामधील त्यावर म्हणजे प्रश्न असतात, 10-12 प्रश्न तरी असतात, व्यवस्थित अभ्यास करायचा जास्त म्हणजे प्रत्येक विचारवंतावर एक प्रश्नच असतो, काही असं अपवाद असतात की त्यावर 2 प्रश्न असतात। कार्ल मार्क्सवर ह्या पेपरला 2 प्रश्न आलेले आहेत। चला बघूया, कोणत्या विचारवंताने विचारधारेचे वर्णन भ्रामक जाणीव असे केलेले आहे, तर कार्ल मार्क्स यांनी विचारधारेचे वर्णन भ्रामक जाणीव असे केलेले आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या विचारवंताने सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली, तर सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना कोणी मांडली, तर JS मिल। हे जे लाल साईने टिक केलेले आहेत ते MS सेट परीक्षा आयोगाने दिलेले उत्तर आहे। JS मिल यांनी सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली। त्यानंतरचा प्रश्न बघूया, आधुनिक सभ्यतेतील असमानतेच्या समस्येकडे तपशीलवार लक्ष देणाऱ्या सर्वात आधीच्या विचारवंतांपैकी हा होता, तर कोण होता, तर J रुसो हे आधुनिक सभ्यतेतील असमानतेच्या समस्येकडे तपशीलवार लक्ष देणाऱ्या सर्वात आधीच्या विचारवंतांपैकी एक होता, तर ते कोण होते, J रुसो हे होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, धुरीणत्व ही संकल्पना रिकामी जागा यांनी विकसित केली, तर कोणी विकसित केली, ते अँटोनियो ग्राम्शी यांनी ग्राम्शी यांनी काय केलं, तर धुरीणत्व ही संकल्पना विकसित केली। त्यानंतरचा प्रश्न बघा, पुरुषांनी तयार केलेल्या पुरुषप्रधान संस्था या निसर्गाला मोठा धोका आहे, हा स्त्रीवादांच्या खालीलपैकी कोणत्या प्रवाहाचा मुख्य तर्क आहे, तर पर्यावरणीय स्त्रीवादाचा हा मुख्य तर्क आहे की पुरुषांनी तयार केलेल्या पुरुषप्रधान संस्था ह्या निसर्गाला मोठा धोका आहे, हा स्त्रीवादांच्या कोणत्या प्रवाहाचा मुख्य तर्क आहे, तर पर्यावरणीय स्त्रीवादाचा तर्क आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया, प्रश्न दिलेला आहे की ज्ञानाचा शोध ही शक्तीच्या शोधाची अभिव्यक्ती आहे असा व्यक्तिवाद कोणी केला, तर मिशेल फुकाल्ट यांनी ज्ञानाचा शोध ही शक्तीच्या शोधाची अभिव्यक्ती आहे असा युक्तिवाद केला। त्यानंतरचा प्रश्न बघा, पुस्तकीवरच आहे, 4 ते 5 प्रश्न पुस्तकांवर आलेले आहेत आणि येतातच, दरवर्षी 4-5 प्रश्न तरी येतात। 4-5 प्रश्न म्हणजे 10-12 मार्क आहेत, कारण एका प्रश्नाला 2 गुण आहेत। द रिअल वर्ल्ड ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक कोणी म्हणजे रिकामी जागा यांनी लिहिली, तर CB मॅकफर्शन यांनी द रिअल वर्ल्ड ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक लिहिली। त्यानंतरचा प्रश्न बघा, सामाजिक बदल समजून घेण्यासाठी मुख्य घटक म्हणून अँटोनियो ग्राम्शी यांनी ऐतिहासिक गटची कल्पना मांडली। बघा, अँटोनियो ग्राम्शीवर हा दुसरा प्रश्न झाला, या आधीचा एक प्रश्न म्हणजे 2 प्रश्न आले। सामाजिक बदल समजून घेण्यासाठी मुख्य घटक म्हणून अँटोनियो ग्राम्शी यांनी
ऐतिहासिक गटची कल्पना मांडली. तर या संकल्पनेच्या संदर्भामध्ये काय योग्य आहे ते आपल्याला सांगायचे आहे. तर ते पर्याय 2 येते, बी येते. प्रबळ वर्गाच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक शक्यतांची एकता. प्रबळ वर्गाच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक शक्तीची एकता ही म्हणजे त्या संकल्पनेचा संदर्भ आहे. सामाजिक बदल समजून घेण्यासाठी एक मुख्य घटक म्हणून अँटोनियो ग्राम्शी यांनी ऐतिहासिक गट ही कल्पना मांडली. असा दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो की ऐतिहासिक गट ही कल्पना कोणी मांडली? तर कोणी मांडली? अँटोनियो ग्राम्शी यांनी मांडली. तर या संकल्पनेचा संदर्भ आहे की प्रबळ वर्गाच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक शक्तीची एकता. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे, चीनी युद्धाच्या काळामध्ये माओ झेडोंग यांनी रेखांकित केलेल्या लष्करी रणनीतीमध्ये गनिमी युद्धाचा वापर आणि ग्रामीण भागात पायाभूत क्षेत्रांची स्थापना यांचा समावेश होतो. ही रणनीती सामान्यतः काय म्हणून ओळखली जाते? तर पीपल्स वार म्हणून ही रणनीती ओळखली जाते. तर चीनी म्हणजे चीनशी संबंधित आहे. माओ झेडोंग हे चीन गृहयुद्धाच्या काळामध्ये त्यांनी रेखांकित केले की लष्करी रणनीतीमध्ये गनिमी युद्धाचा वापर आणि ग्रामीण भागात पायाभूत क्षेत्राची स्थापना यांचा समावेश होतो. तर ही रणनीती सामान्यतः पीपल्स वार म्हणून ओळखली जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा. खालील विधान कोणी केलेले आहे? हे जे विधान आहे कोणी केलेले आहे? विचारवंतांच्या बाबतीमध्ये विधान येतात आणि ते कोणी केलेले आहेत असं विचारले जाते आणि हे अभ्यास केल्यावरच सुटते. कायदे हे न्याय आणि अन्याय नियम आहेत. कायदे हे न्याय आणि अन्याय नियम आहेत. अन्यायकारक काहीही प्रतिष्ठित केले जात नाही हे कायद्याच्या विरोधात नाही का? हे विधान कोणाचे आहे? तर हॉब्स यांचे आहे. कायदे हे न्याय आणि अन्याय नियम आहेत. अन्यायकारक काहीही प्रतिष्ठित केले जात नाही हे कायद्याच्या विरोधात नाही का? हे विधान कोणाचे आहे? तर हॉब्स यांचे आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. बळाच्या वापराची कायदेशीर मक्तेदारी असलेल्या राष्ट्रराज्याची आधुनिक संकल्पना मांडण्याचे श्रेय कोणाला जाते? तर मेकियावेली यांना जातो. बळाच्या वापराची कायदेशीर मक्तेदारी असलेल्या राष्ट्रराज्याची आधुनिक संकल्पना. बळाच्या वापराची कायदेशीर मक्तेदारी असलेल्या राष्ट्रराज्याची आधुनिक संकल्पना कोणी मांडली? तर मेकियावेली यांनी मांडली. बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. तर हेगेलच्या कल्पनेतील मनाचे सर्वोत्तम संभाव्य यश कोणत्या सामाजिक जीवनात व्यक्त होते? हेगेलच्या कल्पनेतील मनाचे सर्वोच्च संभाव्य यश कोणत्या सामाजिक जीवनात शक्य होते? तर समकालीन प्रशिया राज्यामध्ये हेगेलच्या कल्पनेतील मनाचे सर्वोच्च संभाव्य यश असं कोणत्या सामाजिक जीवनात व्यक्त होते? तर समकालीन प्रशिया राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघा. कोणत्या विचारवंताने असे प्रतिपादन केले की नागरिक आपल्या संरक्षणासाठी राज्य निर्माण करते आणि राज्य अपयशी ठरल्यास त्यांना प्रतिकार करण्याचा अधिकार असतो? तर जॉन लॉक यांनी असे प्रतिपादन केले की नागरिक आपल्या संरक्षणासाठी राज्य निर्माण करतात आणि राज्य अपयशी ठरल्यास त्यांना प्रतिकार करण्याचा अधिकार असतो. हे जॉन लॉक यांचे म्हणणे आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. तर विधानाचे आहे. नागरिक एक स्वतंत्र आणि स्वायत्त व्यक्ती आहे. हे म्हणजे कोणत्या विचारवंताचे मत आहे? तर रुसो म्हणतो की नागरिक एक स्वतंत्र आणि स्वायत्त व्यक्ती आहे. कोण म्हणतो? रुसो म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न बघा. स्वतःच्या शरीरावर आणि मनावर व्यक्ती ही सार्वभौम आहे. कोणत्या तत्ववेत्याचे हे विधान आहे? तर जॉन स्टुअर्ट मिलवर सुद्धा 2 प्रश्न आलेले आहेत. रुसोवर 2 प्रश्न आले. ग्राम्शीवर सुद्धा 2 प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे जे विचारवंत दिले आहे पाश्चात्य विचारवंत त्यांच्यावर व्यवस्थित अभ्यास करायचा. स्वतःच्या शरीरावर आणि मनावर व्यक्ती ही सार्वभौम आहे. कोणत्या तत्ववेत्याचे विधान आहे? तर जॉन स्टुअर्ट मिल यांचे हे विधान आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. कोणता विचारवंत असे मानतो की व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार स्वार्थाला पळ देतो?
तर कार्ल मार्क्स म्हणतात की व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हे काय करतात, स्वार्थाला बळ देते, असं त्यांचं म्हणणं आहे मार्क्स. त्यानंतरच्या खालीलपैकी कोणती संकल्पना हाना आरंट यांच्या राजकीय विचारांचा मध्यवर्ती विचार आहे? यांच्यावर सुद्धा दरवर्षी एकतरी प्रश्न येतो हाना आरंट यांनी निरंकुशवाद ही म्हणजे निरंकुशवाद ही त्यांच्या विचाराची मध्यवर्ती कल्पना आहे. निरंकुशवादशी संबंधित कोण आहेत? तर हाना आरंट. त्यानंतरचा प्रश्न बघूया. सोपा प्रश्न आहे आणि सुटणारा पण माझा चुकला, कारण नाईटहूड सर ही पदवी माहीत आहे आणि सर ह्या पदवीचा निषेध केला, पण नाईटहूड पण होतं हे तेवढं नव्हतं लक्षात. त्यामुळे जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून कोणी नाईटहूड पुरस्कार परत केला? तर श्री रवींद्रनाथ टागोर यांनी सर आणि नाईटहूड ह्या 2 पदव्या त्यांना म्हणजे पुरस्कार होता त्यांना, तर त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केला होता. त्यानंतरचा प्रश्न बघा. हा प्रश्न PYQमधून सुटला होता. जोड्या लावायला आहे, तर असं जोड्या लावण्यामध्ये न सांगता मी असंच सांगता, कौटिल्य यांचा मंडल सिद्धांत आहे हे कौटिल्य यांनी मांडला. आणि संपूर्ण क्रांती ही जयप्रकाश नारायण यांनी, आणि आध्यात्मिक राष्ट्रवाद हे श्री अरविंद यांनी सांगितला. आणि मूलग्राही मानवतावाद हे एम.एन. राय यांनी मूलगामी मानवतावाद सांगितला. मूलगामी मानवतावाद कोणी सांगितला? मूलग्राही मानवतावाद एम.एन. राय यांनी. मंडल सिद्धांत कौटिल्य यांची संकल्पना आहे. संपूर्ण क्रांतीशी जयप्रकाश नारायण संबंधित आहे. आणि आध्यात्मिक राष्ट्रवादाशी श्री अरविंद म्हणजे आहे. त्यामुळे पर्याय 3 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणता ग्रंथ डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी लिहिलेला आहे? तर रानडे, गांधी आणि जिना हा जो ग्रंथ आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. कोणते विधान अयोग्य आहे असं विचारलेलं आहे? तर अयोग्य विचारलेलं आहे विधान. तर जयप्रकाश नारायण हे चोखांबा राजे संकल्पित होते, हे विधान काय आहे? तर अयोग्य आहे. जयप्रकाश नारायण हे आपण आताच बघितले की संपूर्ण क्रांतीशी संबंधित आहेत. तर आपल्याला आता 3 पर्याय हे म्हणजे अभ्यासासाठी मिळाले बघा. जवाहरलाल नेहरू यांच्या पंचशील धोरणाचे तत्व आहे, त्याच्या पद्धतीने त्यांनी अलिप्ततावादी धोरणाशी संबंधित सुद्धा आहेत. कोण? जवाहरलाल नेहरू. पंचशील धोरण, अलिप्ततावादी धोरणे जवाहरलाल नेहरूशी संबंधित आहे. दरवर्षी येतो बरं जवाहरलाल नेहरूच्या संदर्भात एक प्रश्न तरी येतो. बाळ गंगाधर टिळक यांनी समती वयाच्या कायद्याचा विरोध केला होता, हे पण विधान बरोबर आहे. आणि विश्वस्त ही संकल्पना कोणी मांडली? तर महात्मा गांधींनी. M.K. गांधी म्हणजे महात्मा गांधीजींनी विश्वस्त संकल्पना मांडली. पुन्हा प्रश्न येऊ शकतो की विश्वस्त जोड्या लावायला कधी येऊ शकतो? विश्वस्त संकल्पना एका बाजूला हे दिलेले जातील महात्मा गांधी. ते विश्वस्त संकल्पना कोणी मांडली? ते M.K. गांधी यांनी मांडली. आणि बाळ गंगाधर टिळक यांनी समती वयाच्या कायद्याला विरोध केला होता. पंचशील धोरणाचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतरचा प्रश्न बघा. महात्मा गांधीवर बघा 2 प्रश्न. हा दुसरा प्रश्न. M.K. गांधी यांनी सत्याग्रहासाठी सांगितलेल्या नियमाच्या संदर्भाने कोणते विधान योग्य आहे? तर बघा A, B आणि D विधान बरोबर आहे. तो ईश्वरावर श्रद्धा ठेवणारा असावा, तो सत्य आणि अहिंसेवर विश्वास ठेवणारा असावा, तो खादी वस्त्र वापरणारा आणि विणणारा असावा. त्यामुळे पर्याय 3 A, B, D उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न B.R. आंबेडकरांवर दुसरा प्रश्न. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी कोणत्या आवश्यक अटी सांगितलेल्या आहेत? तर कायदा म्हणजे A, C आणि D उत्तर येते. कायदा व प्रशासन यामधील समता. 4 पर्याय वाचले ना तरी आपल्याला सुटतो, कारण कमकुवत विरोधी पक्षाचे अस्तित्व हे सांगितलं नाही, त्यामुळे हे चूक. तर काय सांगितलं? तर कायदा आणि प्रशासन यामधील समता सांगितली. स्वातंत्र्याप्रती आस्था असणारा समाज, बहुजनांच्या हुकुमशाहीला कोणतेही स्थान नसणे. त्यामुळे हे 3 पर्याय बरोबर आहेत. ते कोणी सांगितले? तर B.R. आंबेडकर यांनी लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक अटी सांगितले. तर लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक अटी कोणत्या आहेत? कायदा व प्रशासन यामधील समता, स्वातंत्र्याप्रती आस्था असणारा समाज आणि बहुमताच्या हुकुमशाहीला कोणतेही स्थान नसणे हे आहे. त्यामुळे पर्याय 4 येते. A, C आणि D हे बरोबर आहे. त्याचा प्रश्न बघा.
काम, अर्थ, धर्म आणि मोक्ष ही मनुष्याची 4 उद्दिष्टे आहेत असे कोणी म्हटले किंवा कोण म्हणाले होते? तर दीनदयाल उपाध्याय. हे विधान कोणाचे आहे? दीनदयाल उपाध्याय यांचे आहे. ते काय म्हणतात? तर काम, अर्थ, धर्म, मोक्ष. काम, अर्थ, धर्म, मोक्ष हे मनुष्याची 4 उद्दिष्टे आहेत असं कोण म्हटलं आहे? तर दीनदयाल उपाध्याय यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोणत्या भारतीय राजकीय विचारवंताने दी लीग ऑफ रॅडिकल काँग्रेसमन ची स्थापना केली? तर एम.एन. राय. हा सुद्धा म्हणजे आधीचे जर PYQ अभ्यासला त्यातून सुटणारा प्रश्न होता. एम.एन. राय. 2 प्रश्न आलेले यांच्यावर. भारतीय राजकीय विचारवंताने दी लीग ऑफ रॅडिकल काँग्रेसची स्थापना केली आहे तर कोणत्या भारतीय विचारवंताने? एम.एन. राय. त्यानंतरचा प्रश्न आहे, राजकीय विचारवंत बर्नी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर बर्नी हे विचारवंत आहेत, त्यांनी तारीख-ए-फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला. तारीख-ए-फिरोजशाही हा ग्रंथ कोणी लिहिला? बर्नी यांनी लिहिला. त्यानंतरचा प्रश्न बघा, जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या विचाराशी योग्य असे विधान कोणते आहे? तर योग्य विधान आपल्याला सांगायचे आहे. तर योग्य विधान, तर त्यामध्ये ये विधान योग्य. भारताच्या राजकीय व सामाजिक जीवनातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन हे जयप्रकाश नारायण यांचे ध्येय होते. दुसरा प्रश्न सुद्धा तयार होऊ शकतो यामध्ये. जयप्रकाश नारायण यांचे ध्येय, तर भारताच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातून भ्रष्टाचार समूळ नष्ट करणे हे कोणाचे ध्येय होते? जयप्रकाश नारायण. संपूर्ण क्रांती हा जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांती सांगितली, तर त्यामध्ये 7 क्रांत्यांचा समुच्चय आहे. संपूर्ण क्रांतीमध्ये किती क्रांत्यांचा समावेश आहे? 7 क्रांत्यांचा समावेश आहे. संपूर्ण क्रांतीच्या माध्यमातून समाजामध्ये सर्वोदय मूल्यावर आधारित परिवर्तन घडवून आणणे हे सुद्धा त्यांचे उद्दिष्ट आहे, ध्येय आहे. संपूर्ण क्रांतीच्या विचाराशी योग्य आहेत. हे A, B आणि C हे तिन्ही विधाने संपूर्ण क्रांतीशी संबंधित आहे, त्यामुळे पर्याय 4 येईल, A, B आणि C. तर व्यवस्थित लक्षात ठेवायचं. भारताच्या राजकीय व सामाजिक जीवनातून भ्रष्टाचार समूळ नष्ट करणे हे काय? जयप्रकाश नारायण यांचे ध्येय होते. संपूर्ण क्रांती हा 7 क्रांत्यांचा समुच्चय आहे. संपूर्ण क्रांतीच्या माध्यमातून समाजामध्ये सर्वोदय मूल्यावर आधारित परिवर्तन घडवून आणणे हे आहे. तर बघा, संपूर्ण क्रांती 7 क्रांत्यांच्या समुच्चय होतात. त्या 7 क्रांत्या कोणत्या होत्या? तर हे सुद्धा तुम्ही नोट काढून ठेवा, त्यामुळे पुढे येऊ शकतो की 7 क्रांत्या कोणत्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न बघा, प्रश्न दिलेला आहे योग्य विधाने ओळखा. योग्य विधान ओळखायचे आहे, तर त्यामुळे योग्य विधान वाचूया. तर इथं बघा, नवसंस्थात्मीकरण 19व्या शतकाला उदयाला आले हे विधान योग्य दिलेलं आहे मिस सेटने. संस्थात्मीकरण 19व्या शतकाला उदयाला आले हे विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न, आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी लढा कोणत्या प्रकारचा होता? तर सशस्त्र होता. वसाहतवाद विरोधी लढा आफ्रिकेतील कसा होता? तर सशस्त्र होता. त्यानंतरचा प्रश्न बघा, युरोपीय राज्यामध्ये राष्ट्रवादाला कारणीभूत ठरणारी घटना ओळखा. तर युरोपीय राष्ट्रवादाला कारणीभूत ठरणारी घटना कोणती होती? तर फ्रान्समधील फ्रेंच राज्यक्रांती. फ्रान्समधील फ्रेंच राज्यक्रांती हे युरोपीय राज्यामध्ये राष्ट्रवादाला कारणीभूत ठरणारी घटना ठरली. त्यानंतरचा प्रश्न बघा, बुजर्वा मूल्यांना तिलांजली देणारा नवा माणूस घडवणे हे कोणाचे उद्दिष्ट होते? तर लेनिन यांचे उद्दिष्ट होते. म्हणजे बुजर्वा मूल्यांना तिलांजली देणारा नवा माणूस घडवणे हे उद्दिष्ट लेनिनचे होते. पर्याय B येईल. नाही, चुकला. बी नाही येणार. एक मिनिट, बी नाही येणार. माहो तसे तुंग आहे उत्तर दिलेलं आहे MS सेटने. हे म्हणजे मॅडमनी सांगितलेले उत्तर आहेत. पहिले पेपर झाल्या 2 दिवसांनी जेव्हा म्हणजे ग्रेस काढले जाते उत्तर, त्यामध्ये सांगितलं होतं, पण ते चुकलं. माहो तसे तुंग हे आहे. बुजर्वा मूल्यांना तिलांजली देणारा नवा माणूस घडवणे हे उद्दिष्ट माहो तसे तुंग यांचे होते. त्यानंतरचा प्रश्न, पाकिस्तानातील शेवटचा लष्करी हुकुमशाह कोण होता? असा प्रश्न होता. तर पर्याय D येते. परवेज मुशर्रफ हे पाकिस्तानातील शेवटचा लष्करी हुकुमशाह होता. तर पुढे असा प्रश्न येऊ शकतो की पाकिस्तानचे पहिले लष्करी नेते कोण होते? तर जनरल सरफॅक्स मेस्वी
मेसर्वी सरफॅक्स मेसर्वी हे पाकिस्तानचे पहिले लष्करी नेते होते. तर परवेज मुशर्रफ यांच्या काळ म्हणजे हे 1999 ते 2008 पर्यंत ते राष्ट्राध्यक्ष होते. कुठले? पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष 1999 ते 2008 पर्यंत कोण होते? परवेज मुशर्रफ. आणि ते काय होते? शेवटचे लष्करी हुकुमशाह होते तिथले. पाकिस्तानचे संस्थापक कोण म्हटलं तर मोहम्मद अली जिना आपल्याला सांगता येऊ शकेल. तर म्हणजे आणि त्यांना काय म्हटलं जाते? मोहम्मद अली जिना यांना काय म्हटलं जाते? कायदे आजम म्हणजे महान नेते. आणि बाबा ए कोम म्हणजे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते. त्यांनी फाळणीनंतर पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून सुद्धा काम केले आहे. तर मग बघा, भारतावर आक्रमण करणारा पहिला मुस्लिम शासक कोण होता असा पण येऊ शकतो? मोहम्मद बिन कासिम. आणि भारताचे संस्थापक कोणाला म्हटले जाते? तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतातील आणीबाणीच्या अधिकारासंदर्भात योग्य विधान ओळखा. तर आणीबाणीच्या संदर्भामध्ये त्यांनी उत्तर दिले आहे की गोलकनाथ प्रकरण आणीबाणीशी संबंधित होते. हे म्हणजे आयोगाने उत्तर दिलेलं आहे. तसं नवीन म्हणजे ग्रेसनुसार 352 द्वारे आणीबाणी घोषित केल्यावर भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्म होते. हे विधानसुद्धा म्हणजे हे विधानसुद्धा योग्यच आहे. पण पुस्तकामध्ये संदर्भ ग्रंथामध्ये बघून बघा, गोलकनाथ प्रकरण आणीबाणीशी संबंधित होते का, हे उत्तर दिलेलं आहे. त्या प्रश्न काय होता? आणीबाणीच्या संदर्भामध्ये योग्य विधान. तर हे विधान योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, बांगलादेशचे संस्थापक कोण मानले जाते? तर शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे संस्थापक मानले जातात. बांगलादेश 26 मार्च 1971ला पाकिस्तानातून बांगलादेश वेगळा झाला म्हणजे स्वातंत्र्य झाला. बांगलादेश केव्हा स्वातंत्र्य झाला? तर 26 मार्च 1971ला पाकिस्तानामधून वेगळं होऊन स्वातंत्र्य झाला बांगलादेश. आणि ते संस्थापक कोण आहे? शेख मुजीबुर रहमान. हे PYQमधूनच आलेला हा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, कोणत्या वित्तीय संस्थांनी सर्व विकसनशील देशांना मदतीचा हात दिला? तर कोणती म्हणजे वित्तीय संस्था आहे? आंतरराष्ट्रीय संबंधात जे आपला अभ्यासक्रम आहे त्यामधून हा प्रश्न आहे. तर ब्रिटेन वूड्स संस्था हे वित्तीय संस्था आहे. तिने सर्व विकसनशील देशांना मदतीचा हात दिला. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, अभिजन वर्गाकडे सत्ता केंद्रित झाली तर त्याचा तोटा कोणता? तर मर्यादित राजकीय सहभाग हा तोटा आहे. अभिजन वर्गाकडे सत्ता केंद्रित झाली तर त्याचा कोणता तोटा आहे? मर्यादित राजकीय सहभाग. त्यानंतरचा प्रश्न बघा, योग्य विधान ओळखायला सांगितलं आहे आणि पहिला ये विधानच योग्य आहे. उदारमतवादी लोकशाहीमध्ये स्वतंत्र निवडणूक यंत्रणा आवश्यक आहे. हे विधान योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया की जे विधान निवडायला सांगितलं आहे तर यामध्ये डी विधान हे चुकीचं आहे. तर हे 3 विधान हे बरोबर आहेत. तर बघूया, तर सर जेम्स स्टुअर्ट डेनहम यांनी 1767 ॲन एक्वायरी इंटू प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हा म्हणजे ग्रंथ लिहिलेला आहे. ॲडम स्मिथ यांनी 1776 ॲन इक्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेज ऑफ वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर रुडॉल्फ हेबर्ले यांनी 1951 सोशल मूवमेंट अँड इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सोशियोलॉजी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? रुडॉल्फ हेबर्ले यांनी लिहिला आहे. तर काय आहे? पॉलिटिकल सोशियोलॉजी. त्यानंतर जर कधी पुन्हा आलं PYQमधून तर सुटायला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 2012 रिओ द जानेरो येथे पार पडलेल्या पृथ्वी शिखर परिषदेमध्ये कोणत्या घटकावर भर देण्यात आला आहे? तर शाश्वत विकासासाठी राजकीय सहमती मिळवणे यावर भर देण्यात आलेला होता. कुठं? तर 2012 रिओ द जानेरो येथे पार पडलेल्या पृथ्वी शिखर परिषदेमध्ये कोणत्या घटकावर भर देण्यात आला होता? शाश्वत विकासासाठी राजकीय सहमती मिळवणे यावर भर देण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, सतकाच्या करारामध्ये कोणाचा समावेश आहे? सतकाचा करार झालेला होता त्यामध्ये
कोणाचा समावेश आहे? तर उत्तर दिलं आहे पर्याय 1 अझरबैजानमधील साखर आणि ब्रिटिश पेट्रोलियम. अझरबैजानमधील साखर आणि ब्रिटिश पेट्रोलियम यांच्यामध्ये शतकांचा करार झालेला होता. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारताने बुद्धिस्ट देशाबरोबर संबंध विकसित करण्यासाठी कोणत्या विद्यापीठाचा विकास केला? तर बी उत्तर आहे, नालंदा विद्यापीठाचा विकास केला. बुद्धिस्ट देशाबरोबर संबंध विकसित करण्यासाठी भारताने बुद्धिस्ट देशाबरोबर संबंध विकसित करण्यासाठी कोणत्या विद्यापीठाचा विकास भारताने केला? तर नालंदा विद्यापीठ आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न दिलेला आहे, चुकीचे विधान आपल्याला सांगायचे आहे. चुकीची जोडी वडका. तर यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे? तर ओपेक. ओपेक हे ओपेक 1963 दिले आहे, तर हे चुकीची जोडी आहे. तर ओपेकची स्थापना केव्हा झाली? तर 14 सप्टेंबर 1960ला ओपेक स्थापन झाला. 14 सप्टेंबर 1960ला. आणि ओपेकचे संस्थापक म्हणजे देश कोणते कोणते आहे? इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, व्हेनेझुएला या 5 सदस्यांनी हे तयार केलेले आहे. बगदादमध्ये हे स्थापन केले गेलेलं आहे, बगदादमध्ये. आणि सध्या 12 सदस्य आहेत. ओपेकमध्ये किती सदस्य आहेत? सध्या 12 सदस्य आहे. आणि या संघटनेच्या जागतिक तेल उत्पादनामध्ये 38% वाटा आहे. कोणाचा? ओपेकच्या जागतिक तेल उत्पादनात किती वाटा आहे? तर 38% वाटा आहे. ओपेकची स्थापना केव्हाची आहे? 1960ची आहे, 14 सप्टेंबर 1960ची. आणि सदस्य कोण, संस्थापक सदस्य कोण आहे? इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या 5 सदस्यांनी हे स्थापन केलेले आहे. कोण? काय? ओपेक. आणि त्याचे म्हणजे बगदादमध्ये स्थापन केलं आहे. बगदाद या ठिकाणी स्थापन आहे. त्यानंतरचं बघा, ब्रिक्स हे 2009ला स्थापन झालेले आहे. ब्रिक्सची स्थापना 2009ला झाली. उद्योगमुख अर्थव्यवस्थेचे साठी हे सुरू झालेलं होतं. ब्रिक्स 16 जून 2009ला ब्रिक्सची स्थापना झाली. सार्कची स्थापना 1985ला झाली. आणि आशियान यावर सुद्धा प्रश्न आहे. अजून दुसरा एक प्रश्न आहे जो असंच लिहिलेलं आहे, ह्या प्रश्नामधून तो प्रश्न सुटणारा असा आहे. आशियानची स्थापना केव्हा झाली? तर 1967ला झाली. आसियानची स्थापना 1967ला. सार्कची स्थापना 1985ला. आणि ब्रिक्सची स्थापना 2009ला. आणि ओपेकची स्थापना 1960ला झाली. त्यानंतरचा प्रश्न बघा, हिंदी महासागरातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी भारताने कोणती परिषद भरवली? तर इंडियन नेव्हल सिम्पोजियम ही परिषद भारताने भरवली. कशासाठी? ते हिंदी महासागरातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटना केव्हा स्थापन झाली? तर जागतिक व्यापार संघटना हे 1995ला स्थापन झाली. WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्याला म्हणतात. कधी कधी WTOचा पूर्ण रूप येऊ शकतो. तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO जागतिक व्यापार संघटना, तिची स्थापना केव्हा झाली? तर 1995ला झाली. आणि मुख्यालय कुठे आहे? जिनेवा, स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे. 164 सदस्य देश आहे. 29 जुलै 2016मध्ये अफगाणिस्तान 164वा सदस्य आहे. 164वा सदस्य कोणता आहे? तर अफगाणिस्तान आहे, जो 2016मध्ये तिथं समाविष्ट झाला. कशामध्ये? जागतिक व्यापार संघटनेमध्ये अफगाणिस्तान समाविष्ट झाला 2016मध्ये. 164वा सदस्य देश आहे अफगाणिस्तान. तर म्हणजे संस्थापक म्हणजे सदस्य आहे. म्हणजे जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेपासूनच भारत संस्थात्मक सदस्य आहे. आणि स्थापना 1 जानेवारी 1995ची आहे. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हाची आहे? 1 जानेवारी 1995ची आहे. आणि भारत संस्थात्मक सदस्य देश आहे. मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी आहे. आणि सध्या 164 सदस्य देश आहेत. आणि 164वा सदस्य कोणता आहे? तर अफगाणिस्तान आहे, लक्षात ठेवायचं.
त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की लुक इट पॉलिसी कोणत्या पंतप्रधानाने तयार केली होती? लुक ईस्ट पॉलिसी, लुक पूर्वेकडे बघा, लुक इट्स पॉलिसी कोणत्या पंतप्रधानांनी तयार केली होती? तर कोणत्या पंतप्रधानांनी तयार केलेली होती? तर PV नरसिंह राव यांनी. PV नरसिंह राव यांनी 1991 ते 1996 दरम्यान केली होती. पण IK गुलजार या उत्तर दिलेले आहे आयोगाने. IK गुलजार यांनी लुक इट पॉलिसी कोणत्या पंतप्रधानांनी तयार केलेली होती? तर IK गुलजार दिलेलं आहे उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे ट्रिम्सचे मूळ उद्दिष्ट आहे. तर काय आहे? देशी आणि विदेशी कंपन्यांशी समान वागणूक. देशी आणि विदेशी कंपन्यांशी समान वागणूक हे ट्रिमचे मूळ उद्दिष्टे आहे. देशी आणि विदेशी कंपन्यांशी समान वागणूक हे ट्रिमचे मुख्य उद्दिष्टे आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे की दुसऱ्या शीतयुद्धामुळे कोणत्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने शीतयुद्धाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले? तर रेगिन नावाचा जो राष्ट्राध्यक्ष होता दुसऱ्या महायुद्धामध्ये, कोणत्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने शीतयुद्धाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले? तर त्याचे नाव आहे रेगिन. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिलेला आहे की भारतीय परराष्ट्र धोरणाचे कोणते वैशिष्ट्य आहेत? परराष्ट्र धोरणाशी संबंधित पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत. आणि त्यांनी म्हणजे जे परराष्ट्र धोरणाची जे वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये कोणते नाही ते आपल्याला सांगायचे आहे. ते विस्तारवाद हे नाही आहे, म्हणून चूक एकच. परस्पर सहकार्य हे आहे. शांततामय सहकार्य हे सुद्धा धोरण आहे परराष्ट्र धोरणाचे. त्यानंतर परस्पर सार्वभौमत्वाचा आधार हे सुद्धा आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. कोणत्या वर्षी भारत USSRने शांतता, मैत्री आणि सहकार्य या करारावर स्वाक्षरी केली? ते 1971. उत्तर दिलेलं आहे 1971 या वर्षी भारत आणि USSR यांनी शांतता, मैत्री आणि सहकार्य या करारावर स्वाक्षरी केली 1971ला. त्यानंतरचा प्रश्न बघा. आताच्याच प्रश्नामध्ये सोडणारा प्रश्न. आशियान संदर्भात कोणते विधान योग्य ते ओळखा? तर आपल्याला योग्य उत्तर विचारलं होतं. तर आशियानची स्थापना 1967 झाली हे बरोबर आहे. आसियानची स्थापना 8 ऑगस्ट 1967 झालेली आहे. भारत 1992 सदस्य झाला आशियानचा सदस्य भारत केव्हा झाला? 1992 झाला. म्हणजे आग्नेय आशियाई राष्ट्राची संघटना आहे. आशियान हे काय आहे? आग्नेय आशियाई राष्ट्राची संघटना आहे. आणि आशियानमध्ये 10 सदस्य देश आहेत. किती सदस्य देश आहेत आशियानमध्ये? 10 सदस्य देश आहेत. 2000 काही नोट्स काढलेले. 2022 आसियानचा 11वा सदस्य देश झालेला आहे तिमूर लेस्से हा 2022 11वा सदस्य देश झालेला आहे. म्हणजे आता 11 सदस्य आहे. आणि नाही, अजून वाढ झालेली आहे. 2022 आसियानचा 11वा सदस्य देश कोणता झालेला आहे? तिमूर लेस्से झालेला आहे. 2025 आसियानमध्ये 28 सदस्य आहेत. म्हणजे आता 2025 पर्यंत 28 सदस्य आहे. 26 मई 2025 आसियान शिखर संमेलन कुठं भरलं? तर ते भरलं आहे कुआलालंपूर मलेशिया येथे भरले आहे. विषय होता समावेशीपण आणि स्थिरता हा विषय होता. आणि इथे दिलेले आहेत. सध्या या संघटनेचे 10 कायमस्वरूपी सदस्य आहेत. आणि म्हणजे 10 सदस्य हे कायमस्वरूपी आहेत आणि इतरही सदस्य वाढलेले आहेत. 11वा सदस्य देश कोणता झालेला आहे? तिमूर लेस्से. आणि 28वा सदस्य म्हणजे आता 2025 28 सदस्य आहे. आणि आसियानचे मुख्यालय कुठं आहे? इंडोनेशियामधील जकार्ता या ठिकाणी आहे. आसियानचे मुख्यालय कुठं आहे? इंडोनेशियातील जकार्ता इथं मुख्यालय आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिलेला आहे भारताने आण्विक चाचणी बंदी करार
आण्विक चाचणी हा सुद्धा PYQमधून सुटणारा आहे. तर हा फक्त असा प्रश्न होता. PTBT कोणत्या वर्षीचा आहे? 1963 1963 PTBT कधी स्वीकारला? भारताने आण्विक चाचणी बंदी करार म्हणजे PTBT आण्विक चाचणी बंदी करार म्हणजे PTBT भारताने केव्हा स्वीकारला? तर 1963ला स्वीकारला. त्यानंतर बघा, गुलजार सिद्धांत यांच्याशी संबंधित आहे. तर भारताच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित आहे. हा उत्तर येते डी. भारताच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित आहे काय? गुजराल सिद्धांत हे भारताच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित आहे. तर बघूया, 1996-97मध्ये भारताचे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी हा मांडला. गुजराल सिद्धांत कोणी मांडला? तर भारताचे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी मांडला. केव्हा मांडला? तर 1996-97ला मांडला. तर ते जे गुजराल सिद्धांत होता त्याचे मुख्य तत्त्वे काय होते ते बघून घेऊया. तर बघा, तर गुजराल सिद्धांताची मुख्य तत्त्वे कोणते होते? तर शेजारील राष्ट्राशी एकतर्फी संबंध, हस्तक्षेप न करणे, परस्पर सहकार्य, शांततापूर्ण मार्गाने वाद मिटवणे. गुजराल सिद्धांताचा उद्देश भारताच्या शेजारील राष्ट्राशी चांगले संबंध प्रस्थापित करणे, विश्वास निर्माण करणे आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे हा मुख्य उद्देश होता. त्यानंतरचा प्रश्न बघूया, सार्क शिखर परिषदेबाबत योग्य जोडी वळका. तर 4थी शिखर परिषद इस्लामाबाद इथं झाली. सार्क शिखर परिषदेबद्दल संपूर्ण माहिती व्यवस्थित करून घ्यायची. 4थी शिखर परिषद केव्हा झाली? इस्लामाबाद इथे झाली. 57 क्रमांकाचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राशी संबंधित चुकीचा पर्याय निवडा. संयुक्त राष्ट्राशी संबंधित संयुक्त राष्ट्र याच्यावर म्हणजे एक प्रश्न नेहमी येतो, 1 किंवा 2. तर संबंधित चुकीचा प्रश्न निवडा. तर C क्रमांकाचा जो दिलेला आहे पर्याय तो चुकीचा आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य आहे. तर हे विधान चूक आहे, कारण भारत हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी नाही तर अस्थायी सदस्य आहे. आणि पहिल्यांदा 1950-51मध्ये सदस्य बनला. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य केव्हा बनला? तर 1950-51मध्ये पहिल्यांदा बनलेला आहे. पहिलं विधान बघा, भारत हा संयुक्त राष्ट्राचा संस्थापक सदस्य आहे. बरोबर आहे हे विधान. संयुक्त राष्ट्राचा संस्थापक सदस्य भारत आहे. विजयालक्ष्मी पंडित यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिले. हे सुद्धा विधान बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. हे विधानसुद्धा बरोबर आहे आणि बी विधानसुद्धा बरोबर आहे. तर C विधान हे चुकीचं आहे. त्यानंतर D विधानसुद्धा बरोबर आहे. संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेमध्ये भारताचे मोठे योगदान आहे. हे विधानसुद्धा बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न बघूया, कोणत्या वर्षी हवामान बदलावरील आंतरशासकीय पॅनलची स्थापना करण्यात आली? तर हे 1988मध्ये हवामान बदलावरील आंतरशासकीय पॅनलची स्थापना करण्यात आली किंवा 1988ला करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, उयगुर लोकांचा वांशिक गट हा कोणत्या देशाशी संबंधित आहे? उयगुर तर चीन देशाशी संबंधित आहे. पर्याय 3 उत्तर येते. त्यानंतरचा प्रश्न आहे, तीस्ता नदी वाद कोणत्या 2 देशांमधील वाद आहे? तर भारत आणि बांगलादेश या 2 देशांमधील तीस्ता नदी वाद आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, राज्याच्या लोकसेवांमध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवण्याकरिता राज्य उपाययोजना करील अशी तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? तर कलम 50मध्ये सांगितलं आहे की राज्याच्या लोकसेवेमध्ये कार्यकारी यंत्रणापासून न्याय यंत्रणा अलग ठेवण्याकरिता राज्य उपाययोजना करील अशी तरतूद कलम 50मध्ये आहे राज्यघटनेच्या. त्यानंतरचा प्रश्न बघू, नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाचे वेतन रिकामी जागा यांच्या वेतना इतके असते. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या वेतना इतकेच क्याग म्हणजेच नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचे वेतन असते. त्यानंतरचा प्रश्न बघा,
संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत कोणते विधान चुकीचे आहेत? कोणते विधान चुकीचे आहेत आपल्याला विचारलं आहे. कशाबद्दल विचारलं आहे? संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत विधाने दिलेले आहेत आणि चुकीचं विधान विचारलेलं आहे. तर यामध्ये बी आणि डी विधान चुकीचं आहे. बी विधान आणि डी विधान हे काय आहे? चुकीचे आहेत. ए आणि सी विधान हे बरोबर आहे. ये विधान म्हणते लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यामधूनच त्या समितीचा अध्यक्ष निवडला जातो. हे विधान बरोबर आहे. त्यानंतरचा म्हणजे बरोबर पर्याय आहे 1974 पासून लोकसभेमधून 15 तर राज्यसभेमधून 7 सदस्य या समितीवर निवडले जातात. कोणत्या समितीवर? संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीवर. संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीवर 1974 पासून लोकसभेतून 15 आणि राज्यसभेतून 7 सदस्य निवडले जातात. हे विधान बरोबर आहे. त्यानंतरचा म्हणजे प्रश्न बघूया. प्रश्न दिला आहे की भारतीय संविधानाच्या भाग रिकामी जागामध्ये निवडणूक आयोगाला संविधानिक दर्जा दिलेला आहे. तर निवडणूक आयोग कोणत्या भागामध्ये आहे? तर भाग 15 मध्ये. भाग 15 भारतीय संविधानाच्या भाग 15 मध्ये निवडणूक आयोगाला संविधानिक दर्जा दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की भारतीय संघराज्य हे सहकारी संघराज्य आहे असे कोणी म्हटले? तर ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटले. काय म्हटले? सहकारी संघराज्य म्हटले. भारतीय संघराज्य हे सहकारी संघराज्य आहे हे असं कोणी म्हटलं? तर ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटलं. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे राज्यघटनेची पायाभूत संरचना हे तत्व सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्याच्या निर्णयामध्ये प्रतिपादित केले? तर केशवानंद भारती खटल्यामध्ये राज्यघटनेची पायाभूत संरचना हे तत्व सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात निर्णयाने प्रतिपादित केले? तर केशवानंद भारती खटला. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला? तर 1833चे चार्टर ॲक्ट. 1833च्या चार्टर ॲक्टने बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला. आयोगाने उत्तर बी दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. युनियनिस्ट मुस्लिम पार्टी हे संविधान सभेच्या निवडणुकीत किती जागा जिंकल्या? युनियनिस्ट मुस्लिम पार्टीने किती जागा जिंकल्या होत्या? तर युनियनिस्ट मुस्लिम पार्टीने 1 जागा जिंकली होती. पर्याय बी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिला योग्य विधाने निवडा. तर यामध्ये योग्य विधान कोणतं आहे? तर यामध्ये दिलेलं आहे ए, सी आणि डी विधान बरोबर आहे. ए, सी आणि डी विधान बरोबर आहे. बी विधान हे काय आहे? चुकीचं आहे. तर चला वाचून घेऊया. राष्ट्रपती कोर्ट मार्शलने सैनिकी न्यायालयामध्ये झालेल्या शिक्षेला देखील माफ करू शकतात. बरोबर आहे हे विधान. आणि त्यानंतरचा तिसरा सी पर्याय दिला आहे दया याचना करणाऱ्या अर्जदाराला राष्ट्रपतीद्वारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क नाही. दया याचना करणाऱ्या अर्जदाराला राष्ट्रपतीद्वारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क नाही. हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतरचं विधान आहे जेव्हा राष्ट्रपतींनी अगोदर क्षमा याचनेचा अर्ज फेटाळला असेल तर पुन्हा एकदा अर्ज करून शिक्षेवर स्थगिती मिळवता येणार नाही. ए, सी आणि डी विधान हे बरोबर आहे. आणि या ठिकाणी म्हटलं आहे राज्यपाल देखील कोर्ट मार्शलने सैनिकी न्यायालयात झालेल्या शिक्षेला देखील माफी करू शकतात. तर नाही, राज्यपाल नाही, राष्ट्रपतीलाच हा अधिकार आहे. तर आपण नाही जर आपल्याला आलं तर नुसतं लॉजिकने प्रश्न सोडवू शकतो. इथं हा विधान राष्ट्रपती संदर्भात आहे, सी विधान राष्ट्रपती संदर्भात आहे, डी विधान राष्ट्रपती संदर्भात आहे आणि बी विधान राज्यपाला संदर्भात आहे. तर त्यामुळे हाच विधान चुकीचं आहे आणि योग्य विधाने 3 आहेत असं आपल्याला यातून समजून जातं. भारतीय राज्यघटनेमध्ये ग्रामसभेच्या स्थापनेविषयीची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? तर 243 क मध्ये आहे. त्यानंतरचं विधान बघा. कोणते विधान बरोबर आहे? तर बघा LPG म्हणजेच उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण ही घोषणा 1991ला झाली. हे विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. कोणता जात गट प्रभुत्वशाली जातगट म्हणून ओळखला जातो? तर पटेल, मराठा, रेड्डी, कम्मा हे जे जातगट आहेत हे प्रभुत्वशाली जातगट म्हणून ओळखला जाते. कोणतं? पटेल, मराठा, रेड्डी आणि कम्मा.
त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिलेला आहे, कोणते केंद्रशासित प्रदेश आहेत, म्हणजे यापैकी कोणते केंद्रशासित प्रदेश आहे. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे वरील सर्व हे केंद्रशासित काश्मीर, जम्मू, लडाख, दमण आणि दीव हे सर्व केंद्रशासित प्रदेश आहेत. करंटवर आलेला प्रश्न आहे हा. त्यानंतरचा प्रश्न आहे विधाने आणि कारण. तर विधान दिलं आहे, भारतीय राजकारणात काँग्रेस राज प्रक्रिया घडली. भारतीय राजकारणात काँग्रेस राज प्रक्रिया घडली. 1990च्या दशकामध्ये कारण 1990च्या दशकामध्ये राज्य केंद्रित राजकारण महत्त्वाचे बनले. तर दोन्ही विधान बरोबर आहेत. आणि काय तर याचं हे आहे कारण आहे, म्हणजे भारतीय राजकारणात काँग्रेस राज प्रक्रिया घडली तर त्याला कारण आहे 1900 शतकात राज्य प्रक्रियेत राजकारण महत्त्वाचे बनले म्हणून. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की कोण केंद्र प्रभुत्व संघराज्याशी संबंधित आहे. केंद्र प्रभुत्व संघराज्याशी संबंधित डॉक्टर B.R. आंबेडकर हे आहेत. केंद्र प्रभुत्व संघराज्याशी संबंधित कोण आहेत, तर डॉक्टर B.R. आंबेडकर आहेत. त्यानंतर प्रश्न बघूया, कोणते नवसामाजिक चळवळ आहे. तर नवसामाजिक चळवळ कोणती आहे, तर पर्याय डी दिलेला आहे अवघणी. परिसृष्टी चळवळ 1970 नंतर सुरू झालेली परिसृष्टी चळवळ ही नवसामाजिक चळवळ आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील आर्थिक सुधारणा धोरणाशी कोण संबंधित आहे. आर्थिक सुधारणा धोरणाशी संबंधित कोण आहे, तर नरसिंह राव हे काय तर आर्थिक सुधारणा धोरणाशी संबंधित आहे. दोन व्यक्ती आहेत, नरसिंह राव आणि डॉक्टर मनमोहन सिंग, हे दोन्ही पंतप्रधान होते. नरसिंह राव आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे दोन्ही भारताच्या आर्थिक सुधारणा धोरणाशी संबंधित आहे. 1991ला उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण हे आले तेव्हा पंतप्रधान हे कोणी ठरवलं होतं, तर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये ते आले होते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. त्यावेळेस ते अर्थमंत्री काहीतरी होते. त्यानंतरचा प्रश्न बघूया, राजकीय नेतृत्व आणि राजकीय पक्ष, म्हणजे राजकीय पक्षाचा नेता आणि पक्ष दिलेला आहे. तर बघा बरोबर जोडी. नॅशनल कॉन्फरन्स कोणाचे आहे, ओमर अब्दुल्ला यांचं. द्रमुक हे M.K. स्टॅलिन यांचं आहे. भारतीय तेलंगणा समिती हे चंद्रशेखर राव यांचं आहे. तर तृणमूल काँग्रेस हे ममता बॅनर्जी यांचं आहे. तर आपल्याला डी विधान, तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जीचं हे विधान जरी माहीत असलं तरी प्रश्न सुटणारा होता. अशा पद्धतीने सुटला प्रश्न. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याबाबतचे असत्य विधान निवडायला सांगितलं आहे. तर V.P. सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व भारताचे पंतप्रधान होते, हे विधान बरोबर आहे. H.D. देवेगौडा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान होते, हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि शी विधान दिलं आहे की नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री व भारताचे पंतप्रधान आहेत, हे विधानसुद्धा बरोबर आहे. तर हे विधान चुकीचे आहे. I.K. गुजराल हे पंजाबचे मुख्यमंत्री, तर हे विधान चूक आहे. हे कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री नव्हते, ते भारताचे 12वे पंतप्रधान होते. 1996-98पर्यंत पंतप्रधान म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील झेलम येथे त्यांचा जन्म झाला. पंजाबमध्ये त्यांचा जन्म झाला, पण ते पंजाबचे मुख्यमंत्री नव्हते, त्यामुळे डी विधान चुकीचे आहे. आणि लक्षात ठेवायचं, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होता, नंतर भारताचे पंतप्रधान. त्यानंतर H.D. देवेगौडा हे सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, त्यानंतर पंतप्रधान भारताचे झाले. त्यानंतर V.P. सिंग हे सुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि नंतर भारताचे पंतप्रधान झाले. A.B.C. विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोणता पक्ष डावा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो. तर भारतीय साम्यवादी पक्ष, मार्क्सवादी. म्हणजे हिंट पण दिले जाते, जर प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तेव्हा म्हणजे त्या 4 पर्यायापैकी थोडा वेगळा पर्याय दिसणारा उत्तर बरोबर असतो, कंसामध्ये दिला आहे, त्यामुळे हे वेगळं आहे, सगळं मोठं पण आहे आणि कंसामध्ये विशेष माहिती दिली आहे म्हणून. तर कोणता पक्ष डावा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो, तर भारतीय साम्यवादी पक्ष, ज्याला मार्क्सवादी म्हटलं जाते, तर हा डावा राजकीय पक्ष आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिला आहे,
व्यवस्थापकांना ज्ञान कामगार म्हणून रिकामी जागा यांनी संबोधले. तर पीटर एफ ड्रकर यांनी व्यवस्थापकांना ज्ञान कामगार म्हणून संबोधले. त्यानंतरचा प्रश्न आहे, लोकप्रशासनावरील प्रश्न सुरू झाले. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन टाईम ऑफ ट्रबल्स या पुस्तकाचे संपादक कोण आहे? तर ड्वाइट वाल्डो हे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन टाईम ऑफ ट्रबल्स या पुस्तकाचे संपादक आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणाचा विचार सार्वजनिक प्रशासनाचा सर्वव्यापी दृष्टिकोन आहे? तर लुथर गुलिक यांचा विचार हा सार्वजनिक प्रशासनाचा सर्वव्यापी दृष्टिकोन आहे. खालीलपैकी कोणत्या विचारवंताने संघर्ष हा चांगला किंवा वाईट नसतो आणि त्याचा नैतिकदृष्ट्या न्याय केला जाऊ नये असे कोणी म्हटले? तर एम पी फॉलेट या विचारवंताने म्हटले. काय म्हटले? संघर्ष हा चांगला किंवा वाईट नसतो आणि त्याचा नैतिकदृष्ट्या न्याय केला जाऊ नये. तर एम पी फॉलेट यांनी म्हटलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी ॲग्रिया आणि इंडस्ट्रिया हे वर्गीकरण केले? तर हे एफ डब्ल्यू रिंगज यांनी हे वर्गीकरण केले. कोणते? ॲग्रिया आणि इंडस्ट्रिया हे वर्गीकरण एफ डब्ल्यू रिंगज यांनी केले. हे लोकप्रशासनावरीलच सगळे प्रश्न आहे. कोणाला अमेरिकन लोकप्रशासनाचे जनक मानले जातात? तर वुड्रो विल्सन नाही, हे तर म्हणजे मॅडमनी सांगितलेलं उत्तर होतं, पण आयोगाने हे उत्तर दिलं. फ्रँक गुडनाहू यांना अमेरिकन लोकप्रशासनाचे जनक मानले जाते. कोणाला? फ्रँक गुडनाहू. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिलेला आहे, कोणी सायबरनेटिक्स क्षेत्रामध्ये प्रामुख्याने मांडणी केली? तर नॉर्बर्ट वेनर यांनी सायबरनेटिक्स क्षेत्रामध्ये प्रामुख्याने मांडणी केली. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रतिकार असतानाही एखादी व्यक्ती सामाजिक संबंध आपल्या इच्छेप्रमाणे वागण्याची शक्यता असते अशी सत्तेची व्याख्या कोणी केली? तर मॅक्स वेबर यांनी केली. प्रतिकार असतानाही एखादी व्यक्ती सामाजिक संबंधात आपल्या इच्छेप्रमाणे वागण्याची शक्यता असते ही सत्तेची व्याख्या कोणी केली? तर मॅक्स वेबर यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न बघा. कोण परिपक्वता आणि अपरिपक्वतेचा सिद्धांत मांडला? परिपक्वता अपरिपक्वतेचा सिद्धांत कोणी मांडला आहे? तर ख्रिस आर्गिरिस यांनी परिपक्वता अपरिपक्वतेचा सिद्धांत मांडला. सार्वजनिक प्रशासनाचा तुलनिक अभ्यास सुरू करण्याचे श्रेय रिकामी जागा यांना दिले जाते. तर उत्तर आहे सी. वुड्रो विल्सन यांना सार्वजनिक प्रशासनाचा तोलनिक अभ्यास सुरू करण्याचे श्रेय दिले जाऊ शकते. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणता आदेश चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीसाठी उपाय म्हणून वापरला जातो? तर बंदी प्रत्यक्षीकरण हा आदेश चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीसाठी उपाय म्हणून केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे की आर्थिक विकासाचे कोणते प्रारूप 50च्या दशकात भारतात राबविण्यात आले? तर महालनोबिस प्रारूप आहे जे आर्थिक विकासाचे आहे ते 50च्या दशकामध्ये भारतात राबविण्यात आले. महालनोबिस प्रतिमान पंचवार्षिक योजनेमध्ये आहे, पहिल्या योजनेमध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघा. जवाहरलाल नेहरूच्या मिश्र अर्थव्यवस्था प्रारूपात काय अभिप्रेत आहे? तर समाजवादी संरचना अभिप्रेत आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या आयोगाने लोकपाल आणि लोकायुक्त यांच्या नियुक्तीसाठी प्रथम शिफारस केली होती? तर दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोगाने लोकपाल आणि लोकायुक्त यांच्या नियुक्तीसाठी प्रथम शिफारस केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर वीरप्पा मोईली हे आयोगाने उत्तर दिलं आहे. वीरप्पा मोईली हे दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे काय होते? तर अध्यक्ष होते. नरेगाकडे कोणत्या कारणासाठी एक पाऊल म्हणून पाहिले जाते? तर कामाच्या अधिकाराची कायदेशीर अंमलबजावणी म्हणून नरेगा म्हणजे रोजगार हमी, महात्मा गांधी रोजगार हमी योजना
होती त्याच्याकडे कोणत्या म्हणजे पाहिलं जाते तर कामाच्या अधिकाराची कायदेशीर अंमलबजावणी म्हणून पाहिली जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने लोकसभेला सामूहिक जबाबदार असण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सांगितली आहे? तर कलम 75(3) मध्ये सांगितले आहे। कलम 75(3) मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने लोकसभेला सामूहिक जबाबदार असण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितले आहे, कलम 75(3). त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न दिलेला आहे की सार्वजनिक धोरण निश्चितीचे बिगर राजकीय माध्यम कोणते आहे? तर नागरी समाज। बिगर राजकीय विचारलं आहे ना, कायदेमंडळ, निवडणूक, कार्यकारी हे सगळं म्हणजे राजकीय आहे म्हणजे, आणि नागरी समाज हे बिगर राजकीय आहे ना। आपल्याला सार्वजनिक धोरण निश्चितीचे बिगर राजकीय माध्यम विचारले आहे तर नागरी समाज आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, सार्वजनिक धोरणातील प्रक्रियेवर कोण अधिक लक्ष केंद्रित करते? तर शासन व्यवहार हे सार्वजनिक धोरणातील प्रक्रियेवर अधिक लक्ष केंद्रित करते, हे उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या संस्थेची पारदर्शकता आणि तिच्या भागधारकाप्रती उत्तरदायित्व वाढविण्यात कोणाची महत्त्वाची भूमिका आहे? तर डी उत्तर आहे, सामाजिक अंकेक्षण। एखाद्या संस्थेची पारदर्शकता आणि तिच्या भागधारकाप्रती उत्तरदायित्व वाढवण्यात कोणाची महत्त्वाची भूमिका आहे? तर सामाजिक अंकेक्षण। तर अशा पद्धतीने हे पूर्ण राज्यशास्त्राचा म्हणजे पॉलिटिकल सायन्स म्हणजेच आपलं राज्यशास्त्र ह्या 2025च्या जून 2025च्या पूर्ण 100 प्रश्न आपण रीड केले आहे, समजून घेतलेले आहे व्यवस्थित, 200 मार्कासाठी असतो। तर हा पुढे येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच उपयोगी ठरेल। यातून 3-4 प्रश्न तुमचे सुटणार आहेत, त्यामुळे व्यवस्थित ऐकून घ्या, वेळ काढून सनी। तर आपलं काही कामं करत असताना वगैरे सुरू ठेवलं तरी म्हणजे ते आपल्याला म्हणजे आकलन होत असते आणि त्याचा तुम्हाला पेपरला फायदा होईल। हा व्हिडिओ इथंच थांबवते। धन्यवाद।